अकारण करुणालय परात्पर परब्रह्म जगदाधार आनंदकंद भगवान यांचं लीला चरित्र आपण श्रवण करत आहात. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपण ज्योतिर्लिंगाचा महिमा श्रवण करत आहात. आतापर्यंत मागील ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण केली. आता भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण होत आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र प्रांतामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे. खेडगाव आणि आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. एका सह्याद्री नावाच्या पर्वताच्या उंच शिखरावर आहे. तिथं गेलात आपण. तिथं गेल्यावर आपल्याला समोर 3 शिखरं दिसणार. त्या 3 शिखरांची नाव भवरगिरी, रथांचल आणि भीमाशंकर. या परिसरामध्ये विद्यावान लोकांचा वास आहे. या विद्यावान लोकांचं मुख्य कुलदैवत भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिव हे त्यांचं आराध्य आहे. लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता भगवान शिव आहे. म्हणून विद्यावानांचे गुरु अर्थात आदिनाथ यावरून शिव प्रसन्न झाले. तुम्हाला काय मागायचं मागा. त्यावेळेस त्यांनी मागून घेतलं. तुम्ही आमचे देव, आमचे गुरु, म्हणून या ज्योतिर्लिंगाला आमचं नाव लागावं असावं. त्यावेळेस भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन सांगितलं, ठीक आहे, तुमच्या ज्या विद्यांचा मी अधिष्ठाता आहे, मुख्य विद्या डांकिन्याम विद्या आहे, त्या विद्येचा अधिष्ठाता आहे, तर या ज्योतिर्लिंगाला तुमच्या म्हणण्यावरून वर देतो, नाव देतो, डांकिन्याम भीमशंकरम. हा देह 71 ते 75चा आळंदीचा विद्यार्थी. त्या परिसरामध्ये एक गुरुबंधू होते आमचे. सुट्टीच्या कालामध्ये त्यांच्या गावी गेलो. त्यांनी त्यांच्या गावच्या सप्ताच्या कालात मला कीर्तनाची तारीख दिली. कीर्तनाची तारीख दिली, पण त्यावेळेस विशेष अनुभवायला मिळाला. फाट्यावर मला घ्यायला आले. निवासस्थान म्हणून अशा ठिकाणी घेऊन गेले. जंगलात एकांतामध्ये अनाथ आश्रम आहे, त्या शाळेत पोहोचवलं. त्या गुरुजींना सांगितलं, गुरुजी, तुमच्या विद्यार्थ्याच्या पंक्तीमध्ये आज बाबांना जीव घाला. आम्ही 8:30ला येतो. गावामध्ये सप्ताह होता, आयोजन, स्टेज वगैरे कार्यक्रमाची नियोजित जागा. साडे 8ला गाडी आली. मला गाडीत बसवलं. आपण पूर्वीचा काल नाटकं पाहिले असतील ना. नाटकाला ते पडदे असायचे. येणाऱ्यांची जाणाऱ्यांची व्यवस्था, छोटासा पडदा वारला की अशी त्या स्टेजची योजना व्यवस्था केली होती.
जसं मला नेलं स्टेजच्या मागे डायरेक्ट त्या पडद्याजवळ, पडदा दूर झाला, डायरेक्ट स्टेजवर विना घेतला, कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम पार पडला. लगेच चोपदाराने हात धरला आणि पडद्याच्या मागे गाडीत बसवलं, पुन्हा त्याच ठिकाणी. पुन्हा आयोजकांनी सांगितलं, स्वामीजी लवकरात लवकर स्नान करून नित्यनेम करून तयार राहा, 6ला तुम्हाला जायला गाडी. आम्ही तुम्हाला स्टँडवर बसमध्ये बसून देतो. गाडी आली, गाडीत बसलो, स्टँडवर पोहोचतं केलं. दुसऱ्या गाडीचं त्यांनी तिकीट काढून दिलं, गाडीत बसलो आणि मी विचारला, बुवा साहेब तुमचं घर दाखवलं नाही, गाव दाखवलं नाही, आई वडील दाखवले नाही. त्यावेळेस त्यांनी मला महत्वाचं सांगितलं, स्वामीजी खरं सांगू, आमच्या परिसरात घरोघर विद्यमान लोक आहेत. एखाद्याने तुम्हाला आग्रह केला असता चला चहा प्यायला आणि तुम्ही नाही म्हटले असते तर तुम्हाला जागेवरून हलून दिलं नसतं. मला हे सांगायचं, त्या भागामध्ये जारण मारण उच्चाटन वशीकरण भानामती अशा जवळजवळ पुराणांतरी सांगितलेल्या काही बाधक विद्या, त्या बाधक विद्यांचं माहेर म्हणून तो परिसर आहे. आणि त्या सर्वांचं आराध्य भगवान शिव भोलेनाथ भीमाशंकर आहे. या योगी म्हणून त्यांना वरदान दिलं आणि तुमच्या विद्यांचं मूळ बीज डँकिन विद्या, यावरून या ज्योतिर्लिंगाला मी डँकिन्याम भीमशंकरम. आकडा एक 3 शिखर आहे. पहिलं शिखर आहे, त्या शिखराचं नाव आहे भवरगिरी. शिवपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये या 3 शिखरांचा महिमा अलौकिकत्वाने सांगितला. या शिखराला भवरगिरी हे नाव का पडलं? भगवान शंकरांचं या भारतभूमीमध्ये लीला कार्य जे आहे ते 2 ठिकाणी, हिमालयाच्या पावन कुशीमध्ये कैलास पर्वत आणि दक्षिण भारतामध्ये या शिखरावर, उंच शिखरावर भीमाशंकर, भवरगिरी शिखरावर एकांतामध्ये यायचं. कुठल्या तरी अवतार कथेमध्ये रणमान व्हायचं, एकमग्न व्हायचं आणि नृत्य करायचं. भगवान शिवांची नृत्य करायची, आनंद व्यक्त करायची ती जागा आहे. एक वेळेस काय झालं महाराज, आनंदाच्या भरामध्ये भगवान शिवतांडव स्तोत्रच गाऊ लागले. जटा कटाह संभ्रम ब्रह्मनिलिंप निर्झरी, विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी, धगत 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 जलल ललाट पट्ट पावकी, किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम, धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे, कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध रुद्रापदी क्वचित दंबरे मनो मनोद वेतू वस्तुने,
जटा भुजंग पिंगला स्फुरतपणा मणिप्रभा कदंब कुंकुमद्रवम प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांध सिंधुरत्पुरत्व गुप्तरीय मेदुरे मनोविनोद मद्भुतम विभूतभूत भरतरे. अशा प्रकारे शिवतांडव स्तोत्र गाऊ लागले. त्या तालात त्या अंतरात एकरूप झाले, नाचू लागले, थैथय नाचू लागले, इतके नाचू लागले, गोल फिरू लागले. गोल फिरत असताना आनंदाच्या भरात उलट फिरू लागले, उलटा घेर घेतला. आपण फुगडी खेळतो ना, फुगडी खेळत असताना सरळ डावी बाजू उजवी बाजू, डावी बाजू उजवी बाजू, अशा प्रकारे प्रभू नृत्य करू लागले, भोलेनाथ नृत्य करू लागले. परिणाम असा आनंदाच्या भरामध्ये जे गोल फिरल्या गेले, त्यांना भोर आली, चक्कर आला. तो पर्वत तुम्ही प्रत्यक्ष पहा, म्हणजे माझं बोलणं तुमच्या लक्षात. खाली पाहिलं की चहूबाजूनं कडाच, गेलं की गच्छंती. आता भवर आली, चक्कर आला, एक बाजूना तोल जाणार, तेवढ्यामध्ये परमात्म्याने लीला केली. पंचमुखी महादेव अवतार धारण केला, अनेक भुजा धारण केल्या आणि त्या पर्वताला जणू आपण जेसीपीचं पावडं पाहिलं. अशा प्रकारे सर्व हातांनी त्या पर्वताला बांधलं, कवच केलं त्याचं. वेद पुराणामध्ये, रामायणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणून या पर्वताला जिथं भगवान भोलेनाथांना भवर आली, भगवान शिवांचं दक्षिण भारतातील एकांत नृत्य करायचं, आनंद व्यक्त करायचं, आनंद लुटायचं स्थान, एकमेव स्थान म्हणजे भीमाशंकर लगत असलेलं उंच शिखर भवरगिरी शिखर. भवरगिरी शिखराचा महिमा आपण श्रवण केला. दुसरं शिखर आहे रथांचल. रथांचल शिखर, या शिखराला रथांचल का नाव पडलं? रामायणातला प्रसंग डोळ्यासमोर आला. सीतामातेची सुटका आणि देवांना बंधमुक्त करण्यासाठी प्रभूने जी लीला केली रामायणामध्ये, वानरा हाती लंका मिळविली म्हणे तुका. वानराकडून अगोदर राम जोडून, एक एक दगड जोडून आणि विशाल असा विस्तीर्ण पूल तयार केला. महाराज एकच गाळा शिल्लक राहिला. रावणाच्या कानावर ही बातमी गेली. भगवान श्रीरामाने वानरा हाती पूल तयार केला. इतका विस्तीर्ण पूल रावण ऐकून चकित झाला. त्याचा त्यावर विश्वास बसेल. समुद्रावर पूल, आधार नसलेला, खाली धरण नसलेला, नाही तुम्ही खोटं सांगताय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नसेल तुम्हाला विश्वास तर वर बुरुजावर या आणि बुरुजावरून पहा की पूल तयार झाला की नाही, दिसतो की नाही. इनेप्रमाणे रावण त्यांच्या बुरुजावर आले आणि पाहू लागले. पाहिलं तर विशाल असा तो पूर तयार झालेला. एकच गाळा शिल्लक आहे. महाराज, जगात आज सत्य सांगणारी माणसं नाही.
सत्य कटू असतं, सत्य वाईट वाटते. बंधुप्रेम या नात्यानं बिभीषण सज्जन महात्मा महापुरुष एक दिव्यात्मा वाटलं त्याला. रावणाच्या म्हणजे लंकेच्या आपल्या राक्षस कुळाच्या कल्याणासाठी रावणाला 2 शब्द समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. महाराज, रावण त्यावेळेस आपल्या राजसभेमध्ये बसले, उच्च सिंहासनी बसलेले, समोर अधिकार परत्वे त्यांचे सेनापती बसलेले. तेवढ्यामध्ये सत्य सांगण्यासाठी आपला बंधू बिभीषण सभामंडपाच्या पायऱ्या चढत चढत वर आला. सभामंडपात येत असताना सर्वांनी बिभीषणाला अंतःकरणपूर्वक नमस्कार केला. रावणाजवळ आला आणि बिभीषणाने हात जोडले. हे लंकानाथ, हात जोडून विनंती करतो, एक आपल्याला सांगावंसं. मागे एक वानर आलं होतं तर त्याने लंकेला सळोकी पळो केलं. आता हजारो वानर आहेत. एक वानर एवढं पराक्रमी, हजारो वानर किती असते, कसे असते? जिथं नोकर एवढे पराक्रमी, मालक किती पराक्रमी असेल? कृपया ज्यामुळे या लंकेवर संकट आलं, आपल्यावर संकट आलं, ते संकट निवारण व्हावं यासाठी एक उपाय आहे. आपण त्यांची श्री हरण करून आणली, ती परत करावी, क्षमा मागावी. भगवान श्रीराम राजपुत्र नाहीये, नावाचा श्रीराम नाही, माणूस नाही. साक्षात ईश्वरी अवतार आहे, भगवान विष्णूंचा अवतार आहे. भगवान भोलेनाथांचा आराध्य आहे. तुम्ही ज्यांचे उपासक त्यांचं आराध्य आहे. विनंती करावीशी वाटते. आपली चूक आपल्या सेनापती समोर, प्रजेसमोर आपलाच बंधू आपली किंमत करून दाखवतो. म्हणून राग अनावर झाला, क्रोधायमान झाले. जे सिंहासनावरून उठले, 3ऱ्या पायरीवरून धाड करून त्यांच्या छातीमध्ये लाथ मारली. छातीमध्ये लाथ मारल्यानंतर सभामंडपात कोसळली. इतकी वेगाची महाबलाढ्य रावणाची लाथ होती. वेगानं गडबडत गडबडत सभामंडपाच्या शेवट पायरीपर्यंत, पायरीवरून खाली शेवटच्या पायरीपर्यंत येत असताना महाराज, टोप कुठं, वस्त्र कुठं, अनेक ठिकाणी जखमा झाल्या, रक्त निघालं. महात्मा तो महात्मा. महाराज विंचवाने ठणका दिला, एक वेळेस नाही अनेक वेळेस ठणका दिला, तरी त्याच्या कल्याणाची, त्याला वाचवण्याची इच्छा जो करतो त्यांना संत म्हणतात. तेच बिभीषणाच्या मनात. बिभीषणानं
पुन्हा आपलं वस्त्र सावरलं, टोप डोक्यात घातलं, पुन्हा खाली मान घालून एक एक पाऊल टाकत सिंहासनाजवळ आले आणि म्हणाले, लंकेश्वरा, सत्य कटू असतं. लंकानाथा, कामना अपूर्ण राहिली की क्रोध निर्माण होतो. नेमकं तसंच घडलं. ज्यासाठी परस्त्री हरण केली तिला आपण स्पर्श करू शकत नाही, कामना अपूर्ण आहे. म्हणून तुमच्या ठिकाणी द्वेष, क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधामध्ये तुम्ही माझ्या छातीमध्ये लाथ मारली. बर सभेत बंधू युद्ध करता याचा विचार केला नाही आणि पुन्हा मी आपल्या कल्याणाचं, हिताचं, प्रजेच्याही कल्याणाचं सांगण्याचा प्रयत्न केला तरी मान्य केलं नाही. ऐका, काम पूर्णता अधिक क्रोध, त्याबरोबर स्मृतिभ्रंश, त्याबरोबर बुद्धिनाश आणि त्याबरोबर त्याच्याबरोबर सर्वांचा सर्वनाश. हे धर्मशास्त्र सूत्र आहे. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश. या दोन कृत्यामुळे तुमचा स्मृतिभ्रंश झाला आणि स्मृतिभ्रंशामुळे तुमच्याकडून होणारं कर्म स्वतःला, प्रजेला दुःखदायक, अनर्थकारक ठरणार आहे. पुन्हा तुम्हाला माझ्या सेनापती समोर शहाणपणाच्या गोष्टी, माझ्या चुका त्यांच्या समोर दाखवतोय. लगेच रावणाने खड्ग उचललं आणि मारण्याकरता धावला. तेवढ्यामध्ये त्यांचा मुख्य सेनापती, विश्वासू सेनापती धावला, उठला आणि म्हणाला, लंकानाथा, लंकेश्वरा, हे बरोबर नाही. विभीषण कोण? विभीषणाचा तुमच्याबद्दल सांगण्याचा काय भाव आहे, हेतू आहे, हा जरा डोळ्यासमोर ठेवा, विचार करा. तोही मला शहाणपणाच्या गोष्टी सांगतो आणि माझी चूक मंत्र्यांसमोर, प्रजेसमोर दाखवतोय. दोघांनी चालतं व्हा. एवढंच नाही, रावणाने खड्ग उचलला आणि दोघांना मारण्याकरता धावणार. तेवढ्यात आजोबांनी हात जोडले, रावणेश्वरा. रावण शांत झाला. दोघही निघाले, सभामंडपातून खाली उतरले. विभीषणानं, त्या सेनापतीचं नाव होतं सारणा. सारणाच्या पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं, सारणा, बस चला. मूर्खाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं काय वाईट. निघाले महाराज. चालत असताना आपण देवाला शरण जाऊ, रामाला शरण जाऊ आणि आपला आत्मोद्धार करून घेऊ, आपलं कल्याण करून घेऊ. त्यावेळेस सारणा विभीषणांना म्हणतात, विभीषणजी, एक विचारू. तिथं गेल्यानंतर ते आपली विचारपूस करणार, आपण आपला खरा परिचय देणार. मी त्यांचा सख्खा भाऊ आहे असं सांगितलं, ऐकलं. मी त्यांचा मुख्य सेनापती आहे असं जर त्यांनी ऐकलं तर ते आपल्यावर विश्वास ठेवतील का? आपल्याला जवळ करतील का?
बिभीषणाचे त्यावेळचे उद्गार आहे. सारणा, ज्यांच्याकडे चाललो तो रावण नाही, ते राम आहे, देव आहे, ईश्वर आहे. तो राक्षस आहे आणि इकडं देव आहे, एवढा अंतर आहे. आले महाराज. रात्री गुप्त मीटिंग चालू होती. तेवढ्यामध्ये पारेकऱ्याने दूत्यानं हा निरोप दिला. सर्व श्रीराम वानर सेना, वानर गण, भक्तगण, महाबलाढ्य महापराक्रमी असे सैन्य त्या ठिकाणी गोळा झाला. यांना विचारलं, विचारपूस झाली. कारण काय नाही, आम्ही तुम्हाला शरण आलो. शरण आलेल्याला तुम्ही सर्त करून घ्या. सहज कुणाच्याही मनात शंका येण्यासारखी आहे. प्रत्येकाने ऐकलं, सख्खा भाऊ आणि मुख्य सेनापती, फितूर तर होणार नाही ना, धोका तर देणार नाही ना. तेवढ्यामध्ये सर्वांनी ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी प्रभूकडे पाहिलं. ह्या देवभक्ताच्या अंतरंगाच्या खुणा आहेत महाराज. पाहणं म्हणजेच अंतरंगातलं सर्व निवेदन करणं, ज्ञात करणं, जाणून घेणं. महाराज सर्वांनी ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहिलं, ज्येष्ठांनी श्रीरामांकडे पाहिलं आणि भगवान श्रीरामांनी आपल्या विश्वासू महान रामभक्त हनुमंतरायाकडे पाहिलं. बुद्धिमताम वरिष्ठ. सर्वांनी हनुमंतरायापुढेही आपलं प्रत्येकाचं मनोगत व्यक्त केलं. हनुमंतांनी सांगितलं, शंका घेऊ नका. कोण आहे, कुणाचा आहे याचा विचार करू नका. आपण देव आहोत, भक्त आहोत. आपलं ब्रीद काय, आपला धर्म काय. शरणांगता देव राखे. शरणांगताला आश्रय देणं, आधार देणं, त्याला कवच म्हणून राहणं, त्याचा सांभाळ करणं, त्याला आपल्या महानतेप्रमाणे महान बनवणं, हे आपलं देवाचं, संतांचं ब्रीद आहे. प्रभू, हात जोडून विनंती आहे, आलेल्यांचा स्वीकार करा. स्वीकार करा म्हणजे नुसता स्वीकार करू नका, पाठचा बंधू, सख्खा भाऊ म्हणून स्वीकार करा. हनुमंताच्या शब्दाने सर्वांनी प्रत्येकाच्या मनामध्ये वेकून घेतले. परिणाम असा झाला महाराज. सात रामायणे आहेत. शिवरामायण पहिलं शिवरामायण, दुसरं वाल्मिकी रामायण, तिसरं तुळशीदास रामायण, राधेश्याम रामायण, दासकृत रामायण, वशिष्ठ रामायण, अध्यात्म रामायण, भावार्थ रामायण. साती रामायणामध्ये एक विशेष प्रसंग आलेला आहे महाराज. रामायणातून जर हनुमंत काढला तर रामायण निरस ठरेल. तसं प्रभूच्या विजयासाठी
एक बिभीषण बाजूला केला तर राम रावण युद्ध निरस ठरेल. विजय मिळवून देणारा रावणाच्या अंतरंग खानाखुना खोडी प्रताप सामर्थ्य सांगणारा, म्हणून प्रभूला योग्य वेळेस योग्य विचार करून योग्य कृती करता आली, याला कारण बिभीषण आहे. सुयोग. उद्या युद्धाला सुरुवात होणार. समुद्राचं पूजन केलं, भगवान शिवांचं पूजन केलं, भगवान प्रभू हातात पाणी घेतलं. जर त्याने ऐकलं नाही, शीतेची सुटका आणि देवांना बंधमुक्त केलं नाही, तर मी त्याचा वध करणार. आज समुद्र देवतेसमोर संकल्प करतोय, जर रावणाचा वध झाला तर हे राज्य, ही राजगादी मी माझ्या हाताने लगेच त्याच क्षणी गंधाक्षता गंधमुक्त बिभीषणाच्या कंपाळी लावला. आजच मी सर्वांसमोर वचन देतो, जाहीर करतो, रावणानंतर या लंकेचा राजा बिभीषण असेल. माझ्या हाताने मी त्याला राजगादीवर बसलो. एकाने प्रभूला प्रश्न केला, बिभीषण शरण आला तर तुम्ही त्याला लंकेचा राजा, राजगादी, लंका नगरी अर्पण करताय, राजसत्ता अर्पण करताय. जर रावण शरण आला तर बिभीषण शरण आयो तो दिया लंका दान. रावण शरण आला तर माझी अयोध्येची राजगादी मी अर्पण करेन. हे देवाचं ब्रीद आहे, हे देवाचं वचन आहे. महाराज सुयोग. ईश शक्तीने सर्व कार्य निर्विघ्नपणाने पार पडलं. एकेकाचा सर्वांचा वध झाला, रावणाचा वध झाला. त्याच क्षणी केलेला संकल्प भगवान श्रीरामांनी बिभीषणाला राजगादी, राज्याभिषेक स्वहस्ते केला. नंतर वानरगणांनी, भक्तगणांनी सांगितलं, हे बिभीषणा, तू आता रावणाचा भाऊ नाही तर लंका नाथ आहे. लवकरात लवकर सीतेची सुटका करावी, देवांना बंधमुक्त करावं, आनंदोत्सव साजरा करावा, छोटासा यज्ञ करावा. याप्रमाणे ही क्रिया झाली. क्रिया झाल्यानंतर मा सीतेला आणण्यासाठी अशोकवनातून पालखी येते. तेवढ्यामध्ये भगवान प्रभूला दिलेलं वचन, ऐकलेलं वचन स्मरणात आलं आणि म्हणाले, हे बघा, चौदा वर्ष 14 दिवस मी माझ्या वनवासाची मर्यादा सांगून गेलो होतो. त्यावेळेस ही बातमी भरताच्या कानावर गेली आणि भरताने सांगितलं, 14 वर्ष 14व्या दिवशी अस्तमानापर्यंत जर नाही आला तर हा भरत तुमचा श्रीराम विरहानं प्राणत्याग करेल. त्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू म्हणतात, हे विभीषणा, हे वानरगणांनो, हे भक्तगणांनो, 3 दिवस शिल्लक आहे. 14व्या दिवसाला
लवकरात लवकर आपण अयोध्येमध्ये पोहोचलो पाहिजे. मला हे सांगायचं, राम रावण युद्धामध्ये बिभीषण त्यावेळेस हे विचार करू लागला, रावण अनेक देवदेवतांचे वरप्रसाद आहे, तप सामर्थ्य आहे, वरद सामर्थ्य आहे, महाबलाढ्य आहे, महापराक्रमी आहे, शस्त्रास्त्र विद्या आहेत. महाराज रथ घोडे भगवान रामचंद्र प्रभूकडे तर काहीच नाही, पायात खडावा सुद्धा नाही. एवढा मोठा पराक्रमी सर्व सारथी सहित राम प्रभू त्यांना विजयी कसे करू शकतील, त्यांना पराजित कसे करू शकतील आणि विजय कसे होऊ शकतील. त्यावेळेस हा प्रश्न शंका बिभीषणानं प्रभूंच्या कानावर टाकली. भगवान म्हणाले, सत्ता, ऐश्वर्य, शक्ती आणि वरदान याने माणूस विजयी होत नसतो. सत्यशील अशा प्रकारचे चार घोडे ज्या रथाला आहे, चार खांब ज्या इमारतीला आहे, त्याचा केव्हाही विजय आहे. महाराज भगवंतानं सांगितलं, पण बिभीषणाला धीर पोचले. बिभीषणानं समुद्राच्या किनारी येऊन सांगितलं, हे त्रैलोक्यातील सुप्तगुप्त देवी देवतांनो, हे देवांच्या राजा इंद्र, मी हातात पाणी घेऊन संकल्प करतो, अनंत जन्माच्या माझ्या विष्णू उपासनेचं पुण्य मी आपल्याला समर्पण करत आहोत. भगवान रामचंद्र प्रभूंच्या सहकार्यासाठी आपण काहीतरी नियोजन करावं, व्यवस्था करावी. सर्व देवांची मीटिंग चालू होती. त्या मीटिंग मध्ये हे ऐकण्यात आलं. देवांचा राजा इंद्र यांनी सांगितलं, ठीक आहे, मी माझा रथ पाठवतो आणि माझा सारथी पाठवतो. रथाला जे वरदान आहे त्या वरदान शक्ती त्या सहित पाठवतो. त्यावेळेस देवांनी विनंती केली, प्रभो, इंद्राचा रथ ऐरावत, सारथी आणि त्या रथामध्ये असलेल्या देवशक्ती, वरदान शक्ती त्याच्यामध्ये आहेत. असा हा रथ स्वर्गातून येणार, मृत्यूलोकात येणार, वरून येणार, वेगाने येणार. आपण याला कुठं उतरवणार, विमानतळ कुठं याचं उतरवण्याचं ठिकाण. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवान शिवांच्या भक्ती तपस्थलीच्या शेजारी जे शिखर आहेत ना, ते याच प्रकाराचं आहे, पण वर मात्र पूर्णपणे पठारी भाग आहे, जणू विमानतळच. ते विमान या ठिकाणी उतरवा आणि नंतर मग श्रीरामांच्या सहकार्यासाठी पाठवा. महाराज तो रथ तिथं उतरवला. यावरून त्या शिखराला रथांचल हे नाव दिलं गेलं. पुढील प्रसंग, मला गेलं पाहिजे, नाहीतर पुढे भरत प्रांत्याग करील. हनुमंताने हात जोडले, प्रभो, हा तुमचा दासभक्त हनुमान असताना तुम्ही चिंता कशाला करता? तुम्हा सर्वांना खांद्यावर बसून
क्षणात मी अयोध्येपर्यंत पोहोचवील, कशाला चिंता करतात. त्यावेळेस राजा विभीषण हात जोडून नम्र होऊन भगवान रामचंद्र प्रभू पुढे आले आणि म्हणाले, प्रभो काय बोलता आपण? आता मी तुमचा दास भक्त नाहीये, तुम्ही मला लंकेचा राजा केला. आता सत्ताधारी आहे. देवांनीच इंद्रांनीच रावणाला एक वेळेस विजयपत्र विजय भेट म्हणून जे विमान दिलं ते तुमच्या समोर आहे. त्या विमानाची गती, लहान मोठं होणं, वेग वाढवणं, नाना प्रकारे लीलाधार आणि जसं म्हटलं तसं लगेच तयार होते, तशा प्रकारे गती देते. असं करा ना. ते वाट तुमच्या निवासाची तयारी पाहत. भगवान श्रीराम प्रभूंनी विभीषणाच्या सांगण्यावरून त्या विमानाचं पूजन केलं. विमानात बसणार तेवढ्यामध्ये सर्व वानरगणांनी भक्तगणांनी नव्हे, स्वतः विभीषणानं सांगितलं, भगवान आम्ही सर्व वेळ विमानामध्ये येणार. म्हटले तुम्ही हो, म्हटले आम्ही. भगवान प्रभूंनी विचार केला, ज्यांनी मला विजयी बनवलं, ज्यांनी मला रामचंद्र विजय एक जण माझ्या स्वाधीन केलंय. त्रैलोक्यात देवदेवतांमध्ये माझा सन्मान वाढवला. मी अयोध्येमध्ये नेईल, त्यांचा परिचय करून देईल आणि त्यांच्या समोर मी त्यांचा सन्मान करील, सत्कार करील, कार्य गौरव करील, म्हणजे मी यांच्या सेवेतून ऋणातून मुक्त होईल. चला ठीक आहे, ऐका पुढे. लंकेतून ते विमान उठल्या गेलं. हा करता समुद्र पार झाला आणि याच भीमाशंकराच्या शिखराजवळ आलं. हनुमंताला लहानपणची आठवण आली. किती लहानपणी आईबापांना सोडलं, तेव्हापासून आईबापांना पाहिलं नाही. आई वडिलांची आठवण आल्यानंतर हनुमंताने प्रभूला वंदन केलं आणि सांगितलं, प्रभू आपण याच रथांच्या शिखरावर हे विमान थांबवावं, आपण थोडं इथं थांबावं आणि मी आता माझ्या आईला भेटून येतो. हनुमंताच्या मुखातले शब्द ऐकून भगवान रामचंद्र प्रभू मोठ्याने हास्य करून बोलू लागले, वा मोठा हुशार दिसतोय. आईच्या भेटीसाठी एकटा नाही, आम्ही सुद्धा आणि तुझ्या बरोबर येणार. तिघ निघाल. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंतराय. कुठं होते गाव? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकराज आणि महान पुण्य पावन तीर्थ नाशिक यांच्यामध्ये असलेलं हनुमान जन्मस्थळ अंजनेरी. हनुमंतरायाचं जन्मस्थळ अशा ठिकाणी अंजनेरी गाव. त्या अंजनेरी गावात लगत विशाल वाडा, राजवाडा. आई तेव्हापासून मुलगा भेटला नाही, हनुमान भेटला नाही. सारखी वाट
डोळे खोल केले होते, अन्नाचा त्याग केला होता. काष्टवत काया, कापसासारखे केस, एखाद्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यासारखी तिची चेहरा दिसत होता. तेवढ्यामध्ये हनुमंतानं आईला पाहिलं. एकदम मोठ्याने आनंदाने टाहू पडला, आई मैया. हनुमंताचा आवाज कानावर. एकदम अंजनी माता उभी राहिली. ज्या दिशेने हनुमंत येत होता त्या दिशेने धावू लागल्या. गेल्या, उचललं, कवटाळलं, आलिंगन दिलं. महाराज बाळ कुठं, घडलेला सर्व प्रकार सांगितला. किती दिवस झाले, कुशल सांगितलं. पुन्हा या तिघांकडे पाहिलं. कोण? हनुमंतरायाने तिघांचाही परिचय दिला आणि परिचय देत असताना घडलेला सर्व रामायण इतिहास सांगितला. ऐकल्यानंतर मा अंजनीनं धरलं त्यांना आणि दूर फेकून दिलं. हनुमंतरायाला दूर फेकून. भगवान रामचंद्र प्रभू विचार करतात, किती वर्षानं बालक भेटला म्हणून आतुरतेनं एकदम बछड्यासारखी धावणारी आई, गाय माय, क्षणात पुन्हा सत्यकथा सांगितली तर क्रोधानावर होऊन त्याचा परित्याग करणारी आई. भगवान श्रीरामाने लक्ष्मणानं मातेला याचं कारण विचारलं. त्यावेळेस मा अंजनी म्हणाली, श्रीरामा, लक्ष्मणा, सीते, तुम्हाला माझा महिमा, माझ्या सामर्थ्याचा महिमा माहित. एवढा प्रसंग आला होता, हजारो योजना समुद्रावर पूल तयार करायचा होता. याने नुसतं माझं स्मरण केलं असतं, मैया एवढी अडचण आहे, पूल तयार व्हावाची इच्छा आहे. श्रीरामा, मी नुसती नजर टाकली असती तरी पूल तयार झाला असता, विस्तीर्ण पूल तयार झाला असता. मला त्रास असं वाटतं, श्रीरामा, मलाही विसरला, माझ्या सामर्थ्यालाही विसरला, माझ्या नाम शक्तीलाही विसरला. अजून एक सांगू, श्रीरामा, माझ्या दुधालाही विसरला, माझ्या दुधामध्येही काय सामर्थ्य आहे. लक्ष्मण तिच्याकडे पाहत, गाल खोबऱ्याच्या वाट्या झालेल्या, केस कापूसच, जणू शेवटचा क्षण, हडकाचा पुतळा असा तो देह. लक्ष्मण थोडे हसले, आणि याही वयामध्ये हिला हिच्या दुधाचा काय अभिमान आहे. अंजनी माता कोण होती महाराज? लक्ष्मणाच्या मनातलं सर्व जाणलं, हसल्यातून सर्व जाणून घेतलं आणि म्हणाल्या, लक्ष्मणा, काय तुम्हाला म्हातारी समजतो काय? माझ्या दुधाबद्दल तुला शंका आहे? दूध शक्ती सामर्थ्याबद्दल शंका आहे? दाखवू का तुला माझ्या दुधाचा पराक्रम? माता झोपली, बालक झोपलं. बालक कुठला रडू लागलं. मातेला जाग येईना, जाग आली. प्रथम दूध येत नाही,
माता आपल्या स्तनाला स्पर्श करते, पुन्हा पुन्हा दाबते. त्यावेळेस प्रथम एखाद्या वेळेस कदाचित ते आलेलं दूध त्याची गोठळी तयार होते, ती बाहेर टाकल्या जाते, फेकल्या जाते. हाच प्रकार महाराज लक्ष्मणाच्या शंकेसाठी स्तन दाबला, तो खीळ उडाला. तो खीळ थेट अंजनेरी ते आमचा खानदेश जळगाव जिल्हा पारोळ्या तालुक्यामध्ये तो खीळ जाऊन पडला. तुमच्या आशीर्वादानं 7 रामायण कथाकार आहे. 7 रामायणापैकी 4 रामायणामध्ये याचा पुरावा आहे. अगोदर खीळ उडाला, जिथं पडला तिथून अंजनेरी नदी वाहू लागली. नदीचा उगम 2 ठिकाणी खीळ दुग्धधारा पडल्या. दोन्ही ठिकाणी त्या स्थळाला एकच नाव आहे, महिंदळे. मही म्हणजे पृथ्वी, भूमी. तिच्यावर दुधाच्या प्रेशरने दळ पडलं, खड्ड पडलं. ऐका, पहिला गीळ जो उडाला खानदेशामध्ये पारोळ्या तालुक्यामध्ये, ज्या उंच एका किर्राशा जंगलामध्ये पडला, त्या स्थळाला रामायणातला उल्लेख आहे. आजही महिंदळे नावाचं गाव आहे. महाराज तिथूनच अंजनेरी उगवली, अंजनेरी नदी वाहू लागली. ती अंजनेरी एरंडोल तालुक्याच्या मध्य गावातून सूर्यकन्या तापीमाई हिला जाऊन मिळाली. लक्ष्मणा, अरे एक ब्रह्मदेवाची देवंगना यज्ञामध्ये तिच्याकडनं नकळत पाण्याचा थेंब पडला. यज्ञ मोडले गेले म्हणून ब्रह्मदेवाने तिला शाप दिला, जा मृत्यूलोकात पक्षिणी होऊन पडशील. तीच पक्षिणी अंजनी उगमस्थानी टिटवी म्हणून आणि पडल्या गेली. टिटवी म्हणून जन्माला आली. तिला सांगितलंय झोपायचं नाही, शापमुक्त होण्यासाठी पाठीवर खडा घ्यायचा. खडा पडला की पुन्हा तुला झोप आली की खडा पडेल. खडा पडला की समजायचं, पुन्हा खडा पाठीवर घ्यायचा. म्हणून आजही टिटवी आपल्या पाठीवर खडा ठेवून आपल्या अंड्यांचं बछड्यांचं रक्षण करत असते. पायावर उभं राहूनच, बसून उभं राहूनच आणि झोपत असते. महाराज ती टिटवी तिथं तप करत होती. खीळ पडल्या गेला, आवाज झाला, धरणीकंप झाला, दळ पडल्या गेलं. तिने ब्रह्मदेवाला विचारलं होतं, भगवान या दिलेल्या शापातून मी मुक्त केव्हा होईल? त्यावेळेस त्याने तिला वरदान दिलं होतं, ज्या वेळेस मांजनीच्या दुग्धधाराच्या जलाचा तुला स्पर्श होईल त्यावेळेस तू शापमुक्त होईल. म्हणून खानदेशामध्ये पुण्य पावन अंजनेरी नदीचा उगम. महाराज लक्ष्मणानं पाहिलं, निघालेल्या खेळाचा आवाज. पुन्हा अंजनी मातेनं लक्ष्मणाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा ऐक, स्तन दाबला गेला. स्तनातून 2 धारा ज्या वेगानं निघाल्या महाराज,
मध्य प्रदेशामध्ये खंडव्याच्या पुढे एका काळा पाषाण अशा पर्वताच्या पावन कुशीमध्ये त्या दोन धारा गेल्या. ऐकलत कधी दगड कापणारी मशनरी? मशीन जसा दगड कापतो त्याचा आवाज जसा होतो तशा कुठं त्र्यंबकेश्वर अंजनेरी आणि कुठं त्या दुग्धधारा मध्य प्रदेशात खंडव्याच्या पुढे एका काळा पाषाण सप असणाऱ्या पाषाणावर गेल्या आणि त्या दुधाच्या धारांनी त्या पर्वताला शिर शिर चिर चिर अशा प्रकारे आवाज करत कापत कापत तो मधला भाग त्यांनी काढला आणि त्या दोन धारा पुढे जाऊन नर्मदेला मिळाल्या. दक्षिण तटाला जा प्रदक्षिणेला तुम्हाला पाहायला मिळेल अंजनेरी दुग्धधारा. जिथं त्या दोन धारा पडल्या तिथंही महिंदळे नावाचं गाव आहे. तिथंही अंजनीचा उगम आहे. दोन धारेतून 280 किलोमीटर त्या दुग्धधारा उगमापासून तर नर्मदेच्या दक्षिण तटाच्या संगमापर्यंत किती वर्ष झाले रामावताराला. अजूनही एवढ्या अंतरावरल्या पाण्यामध्ये पाणी दिसत नाही, पाणी भासत नाही, तर दुधाची पांढर शुभ्र असं पाणी दिसते. अंजनेरी दुग्धधारा. आला लक्षात आला असेल आपल्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगावर अति 3 उंच शिखर प्रथम आपण भवरगिरी या शिखराचा महिमा वेद पुराणाधार ऐकला. रथांचल या शिखराचा 2 प्रकाराचा 2 सिद्धांताचा महिमा आपण लक्षपूर्वक ऐकला. आता भीमा शंकर या शिखराचा महिमा पुढील कथेमध्ये सुरुवात होईल. आपण लक्षपूर्वक ऐकावा. ओम नमः शिवाय. अकारण करुणालय परात्पर परब्रह्म जगदाधार आनंदगंध भगवान यांचं लीला चरित्र आपण श्रवण करत आहात. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपण ज्योतिर्लिंगाचा महिमा श्रवण करत आहात. आतापर्यंत मागील ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण केली. आता भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण होत आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र प्रांतामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे. खेडगाव आणि आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. एका सह्याद्री नावाच्या पर्वताच्या उंच शिखरावर आहे. तिथं गेलात आपण. तिथं गेल्यावर आपल्याला समोर 3 शिखरं दिसणार. त्या 3 शिखरांची नाव भवरगिरी, रथांचल आणि भीमाशंकर. या परिसरामध्ये